नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं सगळ्यांचं या आमच्या YouTube चॅनलमध्ये सनी शिकवण या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज वडाळ्यामधीलच खारगंगा महिला मंडळाने आज आम्हाला हळदी कुंकासाठी आमंत्रित केलंय. तर आज आम्ही तिकडे जातोय, मी आणि वहिनी. वहिनी आता नाहीयेत, वहिनी तिथूला सोडायला क्लासला गेल्या, त्या आल्यावर आम्ही लगेच तिकडे जाणार आहोत. तर जसा तुम्हाला आमचा म्हणजे आमच्या गल्लीतला जो तुम्ही परवा मागे व्हिडिओ टाकली होती ती जशी तुम्हाला आवडली तशी ह्याही महिलांचा हळदी कुंकू तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल, छान वाटेल. तर चला आपण जाऊन तिकडे भेटूया. उपस्थित महिलांचे हळदी कुंकू समारंभासाठी सर्वांचे स्वागत स्वागत स्वागत. हळदी कुंकूचा कार्यक्रम सुरुवात करायच्या अगोदर आई एकविरा चरणी नतमस्त होऊन छोटीशी श्रिया सुरेश मात्रे सर्व महिलांना घेऊन साजरा करतो आनंदाने. या ठिकाणी सर्व महिलांना घेऊन आपण माझ्या मागे बोला. तीळ असावे स्नेहासारखे, तीळ असावे स्नेहासारखे, गुळ असावे, गुळ असावे, तिळासारखे असावे, तिळासारखे असावे स्नेह, गुळासारखे असावे गोडी. तिळासारखे असावे स्नेह, गुळासारखे असावी गोडी. हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी सर्व महिला एकत्रित येऊन उभारूया हळदी कुंकाची गोडी. आईमाऊलीचं गाणं बोलणार आहे मी. अग्री कोल्यांची आई एकविराचं गाणं बोलणार आहे. पायरी केक चढताना काही रूप तुझं डोळ्यानं, नाही सुत मला कणाची बल रूप तुझं डोळ्यानं.
पाशी आई तुझे गे मना पदरान ग गे मना पदरान पालखीला जाऊन गुलाल उजलून सैताचे महिन्यान ग सैताचे महिना गाय तुझा देऊल साजते काल्याचे डोंगरान ग काल्याचे डोंगरान पालखीला नाचून गुलाल उजलून सैताचे महिन्यान ग सैताचे महिन्यान. कृष्णा विश्वासराव, त्याचप्रमाणे या विभागात शिवसेनेचे शाखा प्रमुख माननीय जोशी साहेब आणि त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व महिला कार्यकर्त्या आणि उपस्थित महिलांनो भगिनींनो, आज आवर्जून असं सांगावं लागतंय की वहिनीला फार घाई झालेली आहे. असं आपल्याला बोलायचं भरपूर होतं या ठिकाणी, कारण वहिनीची जुन्या लोकांना सगळ्यांनाच ओळख आहे. त्यांच्या कार्याची पद्धत कशी आहे ती सगळ्यांनाच माहिती आहे. वहिनी म्हणजे घराघरातल्या या एक आपल्या सदस्य म्हणून आपण झालेले आहेत. यांनी ज्या वेळेला ज्या विभागामध्ये हा रस्ता नव्हता त्यावेळेला खाडीमधून इथल्या महिलांच्या बरोबर डोक्यावरती घमेलाची मातीच्या पाट्या वाहिलेल्या आहेत या विभागामध्ये. असा वहिनींचा कार्यक्रम आहे. आता नवीन काही पिढीला माहिती नसेल, पण जुन्या पिढीला सगळं माहिती आहे. आणि आज या आवर्जून असं सांगावं वाटतं की वहिनींचं जो काम होतं, जर पारे जरी मारली तर पारे वागते पण काम फुटत नाही. अशा या कार्यसम्राट कृष्णा विश्वासराव आज आपल्या ठिकाणी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना घाई असल्यामुळे मी सविस्तर नंतर बोलेन. आता आपण एवढ्यावरच ठेवूया. आणि वहिनीने असंच या महिलांच्या पाठीशी उभं राहावं. यापूर्वी आमच्या बाजूला होळीचा मैदान आहे, त्या मैदानामध्ये आमच्या कार्यकर्त्या मंजुळा हरिचंद्र पारंगे यांनी देखील असाच भव्य कार्यक्रम ठेवला होता. त्याबद्दल नंतर मी बोलणारच आहे. तत्पूर्वी हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू होते. वहिनीला हळदी कुंकू दिला जातोय, याची नोंद घ्यावी. वायर अडकल होईल वायर खाली घ्या, वायर खाली घ्या, अडकल वायर. भोवतीच्या जगताचे बंधन संपले, भोवतीच्या जगताचे बंधन संपले. मोरया रे जय जय मोरया रे, मोरया रे जय जय मोरया रे. जय देवी जय शारदांबे, जय देवी जय शारदांबे, जय देवी जय शारदांबे, जय देवी जय शारदांबे. पद्मासने अतिशोभिता
गम पम गम ग सम गम सपम गम पम गम ग सपम सपम गम पनी नि दप गम पनी नि दप गम पनी दप पम गम ग श्वेत कमलासने संस्मिते सरस्वती त्वं दिव्या देवी सरस्वती त्वं दिव्या देवी श्वेत पुष्पमालिका श्वेत पुष्पमालिका करकमला गलिते करकमला गलिते जय देवी जय शारदांबे जय देवी जय शारदांबे जय देवी जय शारदांबे जय देवी जय शारदांबे वीणा वादी दिव्या देवी वीणा वादी दिव्या देवी तापस्वरूपा तापस्वरूपा जय देवी जय शारदांबे जय देवी जय शारदांबे जय देवी जय शारदांबे जय देवी ताई खूप छान गाणं गायलं. मंडळातर्फे महिला मंडळातर्फे शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देण्यात येते तो त्यांनी स्वीकारावा. तसेच महिला शाखा प्रमुख सुदृढताई त्यांचा सत्कार वर्षा किसन पाटील या करतील. महिला मंडळ या वतीने आपण मला आवर्जून या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि या रहिवाशांचे मी खूप आभार मानते. तिच्या आईने गाणं खूप छान म्हटलं आणि तिच्या मुलीनेही खूप सुंदर आवाज आहे तिचा. तिला कुठेतरी पाठवा रिहर्सलला की जेणेकरून तिचं अजून पुढे येऊ दे. आम्ही टीव्ही मध्ये बघू तिला आणि आम्ही सांगू हे माझ्या नगरामधली मुलगी आहे गाणं म्हणणारी. एक वेगळाच आनंद असतो तो की आपल्या विभागातली मुलगी जर टीव्हीवर आली तर एक वेगळा आनंद असतो. अशा प्रकारे आपण या ठिकाणी मला आवर्जून बोलवलं त्याबद्दल खूप खूप आभार मानते आणि इथेच थांबते. जय हिंद जय महाराष्ट्र. आम्ही आलो काय बस भाऊच बोलायला पाहिजे. संदीप भारमल साहेब यांचा सत्कार आमचे भाऊ दुसरे गणेश भाऊ ते करतील. जागा आहे हातात न घ्या. आम्ही भाऊंकडे गेलो तर त्यांनी काही न विचारता आपल्या महिलांना फुलाची पाकळी वरून खरंच खूप म्हणजे न काही करता गेल्या वर्षी आणि त्यांनी असा शब्द दिलाय की जोपर्यंत तुमचा हळदी कुंकू होणार तोपर्यंत मी देणार आहे. आणि आपले हे भाऊ आपले हक्काचे आहेत त्यामुळे ना त्यांच्याकडे काही काम करायला सांगितलं नाही म्हणून बोलतच नाही. प्रत्येक गोष्टीला आपल्या आई माऊलीच्या पालखीला तर ते स्वतः हजर राहतात आणि
हो, सोबतच असतात आणि खरंच एवढा टाइम देणं म्हणजे खूपच आमच्या खरंच प्रत्येकाने प्रत्येक महिलेला पण विचारतात तिथं की तुम्हाला काय म्हणजे त्रास नाही ना, काय व्यवस्थित सगळ्या पालख्या म्हणजे जिथे जिथे थांबणार तिथे तिथे भाऊ दे जाणार आणि खरंच सगळ्यांना मान मिळतो की नाही. स्वतःला नाही भेटलं तरी चालेल पण ना त्या मी माझ्यावर ना विचार सांगते कारण की ना सर्वात मागे होती मी पण त्यांनी मला ना पुढे येऊन सांगितलं की देवीची पहिले ना आरती करा आणि खरंच खूप सहकार्य करतात. तसेच आपल्या नवरात्रीला पण खूप सहकार्य केलंय, त्यांचे खूप खूप आभार मानू तेवढे थोडे आहेत. आणि महिलांना जी आम्हाला मदत केली आहे याच्या पुढे तर करावीच लागणार आहे कारण की आम्ही त्यांना आता भरपूर त्रास देणार आहे. दादा मला पुढच्या वेळेपासून बोलवू नका त्यांना. जोराने टाळ्या वाजवा. भाऊनी मदत केल्याबद्दल त्यांचे खूप खूप मनपूर्वक आभार. सर्व महिलांनी जोराने टाळ्या वाजवून. ती हिरकणी आहे, ती जिजाऊ आहे, ती रमाई आहे, ती सगळं आहे. ती घरी तीच चालवते आणि संसारही तीच चालवते आणि ही जग ही तीच चालवते. त्यामुळे तुम्ही तुमच्या ह्याच्यावरती सेविंग करा. पण मी तुम्हाला हक्काने सांगतो इतके सगळे इथे आहेत. पतपेढीच्या इथे जायच्या अगोदर म्हणजे खातं खोलायला नाही बोलत, खातं खोला तुम्ही, पण तुम्हाला मदत लागल्यानंतर एकदा या भावाकडे या आणि नंतर पतपेढीवाल्याकडे जावा. हे मी तुम्हाला सांगून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या गणेश मंदिरच्या इथं हळदी कुंकू समारंभ आहे तर आपल्या इकडच्या महिलांना हळदी कुंकू म्हणजे तिकडे कार्यक्रमात आपल्याला मान दिलाय की तिकडचं हळदी कुंकू सगळं महिलांना खारगंगा महिला मंडळानं आपल्याला सांगितलं की आपण तिथं जाऊन तिथं मदत करायची आणि त्या कार्यक्रमाचा शोभा वाढवायची. सीमा म्हात्रे माझे म्हणजे मला मार्गदर्शन करणारे आहेत की तू असं कर आणि खरंच त्या वेळोवेळी सर्व महिलांना मार्गदर्शन, सर्व महिलांचा हळदी कुंकू समारंभ एवढा टाइम देऊन आणि त्यांचा मोलाचा खूप वेळ देऊन आमच्या कार्यक्रमाला शोभा आणली त्याबद्दल त्यांचे आभार. आमच्या सिद्धी कवई त्यांच्या हस्ते करतील. सिद्धी कवई सर्वांनी युट्यूबवर सनी शिगवण या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि स्वतःच पण सर्व या कार्यक्रमाची ताई आल्याबद्दल खूप खूप मनपूर्वक आभार तुमचे. असेच वेळोवेळी आमच्या पाठीशी उभे राहा आणि आमची आईची पालखी आहे तेव्हा पण तुम्ही या. आणि सनी भाऊंचा आभार कारण की त्यांनी खरंच मी सांगते सीमाबाईंचं बघितलं म्हणून मी त्यांना सांगितलं की रिक्वेस्ट केलं की आमच्या खारगंगा महिला मंडळ हळदी कुंकू तुमच्या चॅनलवर दिसला पाहिजे. आणि खरंच त्यांनी शब्दाचा मान देऊन म्हणजे आता मी ज्यास आपला कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर बोलले आणि त्यांनी खरंच शब्दाचा मान ठेवून आल्याबद्दल त्यांच्या मंडळातर्फे मनपूर्वक आभार मानते. जर आमच्याकडनं काही चुकून तुमचा मान सन्मान राहिला असेल तर क्षमा मागते. वर्षा किसन पाटील.